त्या दोघांनी मिळून 2-4 लाख द्यायला का? त्यांनी म्हणलं पाहिजे त्यांनी म्हणलं पाहिजे इंद्रिकर आपला माणूस आहे. आमची कीर्तनं थोडी झोमतात पण ती काळाशी गरज आहे. थोडं वाईट वाटतंय लोकांना पण आता त्याला पर्याय नाही. लोक त्रास देणार आहे बा. सांग जी दगड घाव सण करतात त्याच दगड मूर्तीला काम येतात. तुम्ही अभ्यास करा. याच भागात गायीची सेवा करून महाराष्ट्रभर रामायण सांगणारे पाचपोर महाराजांचा नेमका उद्या सत्कार आहे. तुम्ही अभ्यास करा. आपल्या मातीतलं रत्न जर मोठं होत असेल तर आपण त्याला स्वाभिमानाने पुढे केलं. आणि आमच्या सगळ्या महाराजांमध्ये नंबर 1 सेवा जर कोणाची असेल तर पाचपोर महाराजांची. आणि आमच्या देशमुख साहेबांची तळतळ. कीर्तनामध्ये नुसती कीर्तनं ऐकू नका, मुद्दे काळाची गरज. आता नुसते इथून उठताना नुसते उठू नका. माझे 5-6 वाक्य ऐका. 1. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकल्यावर तुमचं कोणी नाही. काय मत आहे? याला जपा. आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या माझे 2-4 दात पडले तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली ते उरफट बोलायला लागलं बंद करून. लोकांना तुमचं काय घेणं आहे? रात गई. लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार. सीझन संपला सोडून देणार. लोकांना काय करायचं? त्याच्या पहिली आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. बरेच पोलीस बांधव आहेत. पोरांनो तुम्ही या दंगली बिंगलीत पडू नका. बाई पोरांनो हे केस कमी आहेत अंगाची. एवढी मी गावं पाहिलीत. माझ्या इतके तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही. एका जन्मात 35च काढले गणपतीत कालपर्यंत. 35. मी काय 80च्या खाली महिना काढत नाही कधी. 80-85. 80 तर दगडावर आपटा. पाया पडतो. माझे वाक्य नुसते पुस्तकातले नाहीत, अनुभवाचे आहेत. पोरांनो आतापर्यंत लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. पेनात जर दंगली बिंगलीत तुम्ही कुठं दिसले, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो? तुमचा आहे. एखादा म्हणणार तुम्हाला धर्माचा अभिमान नाही. तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका. आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो सगळे पोलीस लोक सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. हे जरा डोके वापरा. आज 5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीस मध्ये भरती झाली, छाती भरली नाही, संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, काय आपल्या घरात खोबरण खारका खायला नाहीये. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आपल्याला काही वाट्याने तूप टोकरीने तूप नाहीये. तरी पोरगा मिलिटरीत का जातो? आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो जर दाखला चुकीचा मिळाला, गेम झाला. पुढे सांग का तुम्ही BSc ऍग्री केलं, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे, तुम्ही B.Pharm केलं, दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला तर आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो. कोणी कमी म्हणलं तरी चालेल. आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात, तर तुमचं काय? आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही, कुठं चोरी केली नाही, कुठं दरोडा केला नाही, तरी रोज 9 लफडं आहे माझ्या भोवती. आणि गुन्हायकच आहे फक्त. खरं बोलतो बस. त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता? हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे? तुम्ही याच्यात पडू नका पोरांनो. नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही गरीब राहा, गाडीगार विका, कुल्फी विका, पाव विका. आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज. ज्या माणसाने 60-60 वर्ष राजकारण केलं, पुढाऱ्या मागे हिंडले, मृत्यू समयाला त्यांना चहा नाही आहे महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले, खायला तंबाखू राहिले नाही. तुमचं काय मत आहे?
त्यांनी एवढ्या इस्टेटी कमावल्या, ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघल. त्याला हे जनतेचं काय घेणं राहिलं? आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला, 2 कोटी आले टॅक्स. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले? आता कापसात झोपायचं काय? फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस कावाला सावळा राहिलो असतो. मी फेर अँड लवली झोपलोच असतो. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही. फक्त दाबून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. आणि 2, खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो. तुला 2 GCP म्हणजे तू काय शेट समजतो का? 100ची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? 105 TMCचं जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती नोट आहे? हा समुद्राला फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. जरा पैसे बिशे जपून वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाथ आणतो. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. मरशील बेवड्या, ए दरिद्री, मरशील मरशील. कॉलेजला गेला तर प्राध्यापकाची टिंगल करतो. मुतारीत गेला तर लोकांशी लावू मुतारीत लिहितो. जरा बजेट मध्ये राहा. पैसे जपून वापरा. तुम्ही शालू घेतला का लग्नात? शालू घेतला ना 30,000चा? किती? ते वर सोडलेले खाली घे. ते सगळे लोक वर पाहतात. घे पटकन. 30,000चा शालू घेतला ना? खरं बोला बाईला म्हणलं, तुम्ही लेसला किती वेळा? बरं झालं घेतलाच नाही. अगं 30,000चा जर साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली. काही कपडे काही करायचं काही. आता एक चड्डी आणली ह्या नालायक कार्टेने कुठून? इथं कापेल, इथं कापेल. त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप हिंड. घालितोच का आला काय? त्याच्यापेक्षा रविवारी मोकळा हिंडवा काय पुढे. अरे छत्रपतीच्या राज्यातला माणूस टाईट फिटत राहायला पाहिजे. कशात आहे पैसे? ते महिला मंडळ काय ते पैसे? मेहंदीच 10,000ची लग्नाला, लाख रुपयाची मेहंदी. आणि मेहंदी म्हणजे काय? चिमणीची घाण, कावळ्याची घाण. आणि 10 रुपयाला ते नळकंड येते. 10 रुपयाला ती कोण याडपाट नाही. आणि ते लग्नामध्ये झाला नवरी कमी सजवायचा. काय मेकअप आहे त्या पोरीच्या लग्नात. नवरदेवाला ओळखू येईना दुसरी दिवशी. ते तर जवळून गेली. त्याला मला वाटलं कलवरी आहे काय. अरे काय? अरे एकदाच लग्न करायचंय आयुष्यभर, तोच नवरा आहे. कशाला सजायचं? बरं सजायला लाज तर वाटली पाहिजे ना. 10वी पासून बरोबरच आहे. लोकांना दाखवायला काय ती नवरी, काय सजती नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इकडून चमकी, इथं चमकी. डोळ्यांना कलर, केसाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय करते? नवरा बायको दोघच घरातून. बायकोने केस मोकळे केले आणि लागली ना घुमायला. बायको घुमायला लागलो. बायको नवऱ्यालाच म्हणायची, बोल बालका बोल. बालका बोल. बालक थरथडा उडायला लागला, थरथडा. मग बालक म्हणला, आई झाडाचे हाल करू नको.